नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. नागालँड सरकारने बजेट सादर करताना नागरिकांसाठी खास जीवन विमा योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री निफिओ रिओ यांनी या योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये घरातल्या कर्ता व्यक्तीच्या आकस्मिक निधनानंतर सदर व्यक्तीच्या कुटुंबियांना सरकार आर्थिक सुरक्षा प्रदान करेल. तसेच घरातील इतर 3 व्यक्तींनाही विमा सुरक्षा कवच दिलं जाणार आहे. सदर योजनेसाठी लागणारा संपूर्ण निधी सरकारी तिजोरीतून देण्यात येणार आहे. कॉर्पोरेट नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन वर्ष बक्कळ पगारवाढीचं ठरू शकतं. मर्सर ह्या सल्लागार संस्थेने टोटल रिम्युनरेशन सर्व्हे नावाचा एक रिपोर्ट सादर केलाय, ज्यात या नवीन वर्षात खासगी नोकरी करणाऱ्यांना 10% पगारवाढ मिळेल असे संकेत देण्यात आलेत. यानुसार ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि जीवविज्ञान या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त वेतनवाढ मिळणार आहे. भारताची सध्याची मजबूत आर्थिक स्थिती या पगारवाढीचं मुख्य कारण आहे. 1474 कंपन्यांमधील 6000 कर्मचारी आणि त्यांच्या कामाच्या स्वरूपाचं सर्वेक्षण करून ही माहिती देण्यात आली आहे. SBI संशोधकांनी सादर केलेल्या अहवालात भारतात गरिबीचा दर कमी होऊन तो 4.5% आल्याचा दावा करण्यात आलाय. न्यू हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हे डेटा नुसार देशातील ग्रामीण भागातील गरिबी 25.7% वरून 7.2% आली आहे, तर शहरी भागात हे प्रमाण 4.6% पर्यंत खाली आलंय. SBIने केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील उपभोगाची मूलभूत पातळी 1622 रुपये तर शहरी भागातील पातळी 1929 रुपये होती. दमदार SUV थार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. महिंद्रा अँड महिंद्राने 27 फेब्रुवारीला महिंद्रा थारचे अर्थ एडिशन लॉन्च केलंय. 4 व्हील ड्राईव्ह ऑप्शन सोबत पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन सोबत ही थार बाजारात दाखल झाली आहे. ही नवीन थार फ्युरी सॅटिन मॅट कलर सोबत 4 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. नवीन मॉडेलची एक शोरूम किंमत 15.40 लाख रुपयापासून ते 17.6 लाखापर्यंत असणार आहे. ही गाडी फोर्सच्या गुरखा आणि मारुती सुझुकीच्या जिमनी या गाड्यांना टक्कर देईल. पतंजलीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दणका दिलाय. बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद कंपनी काही रोग नष्ट करण्याची जाहिरात करते. याद्वारे जनतेची दिशाभूल होत असून यासारख्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात पतंजली कोविड लस आणि ॲलोपॅथीबद्दल अपप्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर पतंजलीचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बाळकृष्ण यांनी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आहोत असं सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार आहे. सोनी प्लेस्टेशन 900 कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच लंडनमधील त्यांचा स्टुडिओ बंद करण्याच्या चर्चा देखील चालू आहेत. कोविड महामारीनंतर अजूनही व्हिडिओ गेम मंदीत आहे. सोनी गेमिंगचे प्रमुख जिम रियान यांनी व्हिडिओ गेम सेगमेंटमध्ये काही महत्त्वाचे पावलं उचलावे लागतील अशी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या मार्चमध्ये रियान निवृत्त होणार आहेत. सेबीने म्युच्युअल फंडला काही महत्त्वाचे आदेश दिलेत. मागच्या काही वर्षांमध्ये स्मॉल आणि मिड कॅप फंड्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यामुळे या फंड्समध्ये गुंतवणूक आणि त्या संबंधात असलेल्या धोक्याची जास्तीत जास्त माहिती गुंतवणूकदारांना द्यावी असे आदेश सेबीने दिलेत. शेअर बाजार गडगडल्यास स्मॉल कॅप आणि मिड कॅप गुंतवणूकदारांचं सर्वाधिक नुकसान होण्याची भीती सेबीने व्यक्त केली आहे.